हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅथमॅटिकल लॉजिकचा पुढचा सेक्शन पाहणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण ट्रुथ टेबल कसे फाइंड आउट करायचे किंवा ड्रॉ करायचे ते पाहिले होते. तुमचे ते 5 रूल माहीतच असले म्हणजे तुम्हाला जे अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ आणि निगेशनसाठी आपण सांगितले होते. कारण ते नियम तुम्हाला माहीत असतील आणि लास्ट लेक्चरचे जे ट्रुथ टेबल्स तुम्ही शिकलाय ते जर तुम्ही प्रॅक्टिस केली असतील तर आजही आपल्याला इथं ट्रुथ टेबल्स फाइंड आउट करायचे आहेत आणि काही एक्स्ट्रा सेंटेन्सेस तुम्हाला त्या टेबलच्या खाली लिहायचे आहेत. तर मग तुम्ही लास्ट टेबल जे आपण शिकलो होतो ते तुम्ही प्रॅक्टिस करा आणि मग ह्या व्हिडिओला पहा म्हणजे तुम्हाला ते कळेल काय चाललेलं आहे ते. मग आता आपण इथला पहिला टॉपिक पाहणार आहोत, तो आहे टॉटॉलॉजी. डेफिनेशन ऑफ टॉटॉलॉजी काय पहा. टॉटॉलॉजी नेमकं कोणाला म्हणायचं? टॉटॉलॉजी हे एका पर्टिक्युलर स्टेटमेंट पॅटर्नला म्हटलं जातं. अ स्टेटमेंट पॅटर्न which is true for all possible combinations of truth values of its prime components is called tautology. It is denoted by T. So tautology काय पहा, स्टेटमेंट पॅटर्न, असा स्टेटमेंट पॅटर्न विच इज ट्रू की जो नेहमी ट्रू असतो फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कंपोनेंट्स. म्हणजे त्याचे जे कंपोनेंट स्टेटमेंट्स आहेत त्या कंपोनेंट स्टेटमेंटच्या सगळ्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज तुम्ही घेतल्या. फॉर एक्झाम्पल समजा पी क्यू हे दोन स्टेटमेंट असले तर आपण दोन ट्रू दोन फॉल्स आणि एक ट्रू एक फॉल्स एक ट्रू एक फॉल्स अशा ट्रूथ व्हॅल्यूज घेतो आणि ह्या सगळ्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू झाल्या तर हे दोन कंपोनेंट स्टेटमेंट असतील. तर जर तीन कंपोनेंट स्टेटमेंट असले तर चार ट्रू चार फॉल्स दोन ट्रू दोन फॉल्स असे आपण ट्रूथ व्हॅल्यूज घेतल्या होत्या. तर त्या दिलेल्या ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स साठी जर त्या स्टेटमेंट पॅटर्नचं तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यूज जर सगळ्या ट्रूच मिळत असतील तर अशा स्टेटमेंट पॅटर्नला टॉटॉलॉजी असं म्हणतात. पुढचा स्टेटमेंट पॅटर्न आपण जो स्टडी करणार आहे त्याला म्हणतात कॉन्ट्राडिक्शन. सो कॉन्ट्राडिक्शन म्हणजे काय पहा. कॉन्ट्राडिक्शन असा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे. तो स्टेटमेंट पॅटर्न which is false की जो नेहमी फॉल्स असतो फॉर ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राइम कंपोनेंट्स is called contradiction. And it is denoted by small c. मग कॉन्ट्राडिक्शन कोणाला म्हणतात का? असा स्टेटमेंट पॅटर्न which is false for all possible truth values. सगळ्या दिलेल्या ट्रूथ व्हॅल्यूज पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूच्या कॉम्बिनेशन साठी जर तो स्टेटमेंट पॅटर्न नेहमी फॉल्सचा पॅटर्न दाखवत असेल म्हणजे थोडक्यात काय कधीच ट्रू येत नसेल तर अशा स्टेटमेंट पॅटर्नला कॉन्ट्राडिक्शन म्हटलं जातं
आणि त्याचं नोटेशन आहे स्मॉल सी, जसं टॉटॉलॉजीसाठी ते स्मॉल टी होतं, तसंच कॉन्ट्रडिक्शन हे स्मॉल सी ने दाखवलं जातं. आता तिसरा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे की जो टॉटॉलॉजी पण नसेल आणि कॉन्ट्रडिक्शन पण नसेल, त्याला आपण कॉन्टिंजन्सी म्हणतो. तो आपण आता पाहू. सो डेफिनेशन ऑफ कॉन्टिंजन्सी. सो कॉन्टिंजन्सी काय आहे पहा. The statement pattern which is neither tautology nor contradiction is called contingency. कॉन्टिंजन्सी म्हणजे काय, जो टॉटॉलॉजी पण नाही म्हणजे सगळे त्याच्या लास्ट कॉलम मध्ये तुम्ही त्या स्टेटमेंट पॅटर्नचा जर ट्रूथ टेबल काढला आणि त्याचा लास्ट कॉलम मध्ये जर तुम्हाला ट्रू सगळे ट्रू ही मिळत नाहीयेत और नॉट कॉन्ट्रडिक्शन आणि सगळे फॉल्स ही मिळत नाहीत, म्हणजे मिक्स मिळत आहेत ट्रू आणि फॉल्स, त्यावेळेस त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण कॉन्टिंजन्सी म्हणतो. मग आता एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 3 आपण आधी पाहत आहोत. क्वेश्चन नंबर 2 चा टॉपिक वेगळा असल्यामुळे आपण सध्या आधी क्वेश्चन नंबर 3 घेतलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण जे आता 3 डेफिनेशन सांगितल्या, कॉन्ट्रडिक्शन, कॉन्टिंजन्सी आणि टॉटॉलॉजीच्या, त्या डेफिनेशनचा वापर खरं म्हणजे आपण या क्वेश्चन मध्ये करणार आहोत. म्हणून क्वेश्चन नंबर 3 काय आहे, एक्झामाइन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटॉलॉजी और अ कॉन्ट्रडिक्शन और अ कॉन्टिंजन्सी. दिलेला स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन किंवा कॉन्टिंजन्सी यापैकी कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यासाठी अर्थातच आपण ट्रूथ टेबल काढणार. ट्रूथ टेबल आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण शिकलेलो आहोत. तुम्हाला जर ते माहीत नसतील तर तुम्ही लास्ट व्हिडिओ पहा आणि मगच इकडे या, म्हणजे तुम्हाला हे कळेल. तर मग यातले काही मोजकेच एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत. बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला मी प्रॅक्टिसला ठेवत आहे, कारण ट्रूथ टेबल कसे काढायचे ते आपण डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलं आहे. मग आता बेसिक स्टेटमेंट दोनच आहेत, पी क्यू. सो 4 चांगले कॉलम होतील. जेणेकरून पहिले 2 ट्रू, नंतरचे 2 फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स. आता पहिला ब्रॅकेट पहा, पी अँड क्यू. तर आपण सॉल्व करून घेऊ. डायरेक्ट आपण ब्रॅकेटने सुरुवात केली, कारण निगेशन कुठंच दिसत नाही, त्यामुळे निगेशनचा कॉलम येणार नाही. अँड चा नियम हे दोन्ही ट्रू असले तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. आता दुसरा ब्रॅकेट घ्या, क्यू और पी. और चा रूल वापरायचा पी आणि क्यू मध्ये. पी क्यू मध्ये और चा रूल हे दोन्ही फॉल्स असले तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. आणि ह्या दोन ब्रॅकेटचं इम्प्लिकेशन आपल्याला पाहिजे. पी अँड क्यू चं इम्प्लिकेशन क्यू और पी बरोबर. तर इम्प्लिकेशनचा नियम आहे, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. सो पहिला ब्रॅकेट इथं आहे, म्हणजे ह्याच्याकडे पाहणार आपण. दुसरा ब्रॅकेट इथं आपण फाइंड आउट केला होता. सो पहिलं ट्रू आणि नंतर फॉल्स कुठं आलं बघा. पहिलं ट्रू, याच्यामध्ये एकच ट्रू आहे, त्यानंतर फॉल्स आलेलं नाही, म्हणजे ते फॉल्स होणार नाही तर ट्रू होईल. कारण रूल काय बघा, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. तर पहिलं ट्रू नंतर फॉल्स आलंच नाही आणि म्हणून सगळेच ट्रू होईल. सगळेच ट्रू झाले. याचा अर्थ असा झाला की दिलेला स्टेटमेंट पॅटर्न हा टॉटॉलॉजीचा पॅटर्न आहे. म्हणून आपण लास्ट सेंटेन्स लिहिणार, therefore given statement pattern is
टॉटोलॉजी. थोडक्यात काय तर सगळे स्टेट व्हॅल्यूज जर ट्रू आल्या तर आपण त्या स्टेटमेंट पॅटर्नला टॉटोलॉजीचा स्टेटमेंट पॅटर्न म्हणत आहोत. पुढचा क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघा. P double implication Q and P implies negation Q. याचा आपण आज जसा आधी ट्रूथ टेबल फाइंड आउट करणार, ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करणार आणि मग ते तो स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन किंवा कॉन्टिन्जन्सी आहे का ते पाहणार. मग आता दोनच बेसिक स्टेटमेंट असल्यामुळे P आणि Q आपली सुरुवात होईल P Q ने. दोनच बेसिक स्टेटमेंट असल्यामुळे चारच आडवे कॉलम होतील. तसंच आपण कुठं निगेशन दिसतंय का ते पाहणार. निगेशन आहे पहा, निगेशन Q. दोन ट्रू दोन फॉल्स आणि एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स. Q चं निगेशन घ्या. एक ट्रू एक फॉल्स होईल. एक फॉल्स एक ट्रू निगेशन घेतोय आपण. परत एक फॉल्स एक ट्रू. फर्स्ट ब्रॅकेट कडे जाऊ आपण आता. P double implication Q. P double implication Q. डबल इम्प्लिकेशन चा रूल आहे दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स असले तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. सेकंड ब्रॅकेट कडे जाऊ आपण. P implies negation Q. P चं इम्प्लिकेशन निगेशन Q बरोबर आहे. P चं आहे निगेशन Q चं आहे. इम्प्लिकेशन चा रूल आहे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. पहिलं ट्रू नंतर दुसरं फॉल्स झालं पहा. तर ते असणार आहे फॉल्स बाकीचे ट्रू. आणि आता फायनल कॉलम. फायनल कॉलम काय पहा. ह्या दोन्ही ब्रॅकेटचं एंड पाहिजे आपल्याला. दोन ब्रॅकेट आपण इथं काढले. P डबल इम्प्लिकेशन Q मध्ये काय एंड P इम्प्लिकेशन निगेशन Q. हा ब्रॅकेट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे शेवटचा. तर दोघांच्या मध्ये एंड आहे. दोन्ही ब्रॅकेट इथे आहेत पहा. त्या दोघांच्या मध्ये एंड आहे तर एंड चा रूल वापरा. एंड चा रूल आहे दोन्ही ट्रू असले तरच ट्रू. दोन्ही ट्रू बाकीकडे पुढे दिसत नाही सो बाकीचे होतील फॉल्स. आणि म्हणून ट्रू फॉल्स हे कंबाईन असल्यामुळे त्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये हा स्टेटमेंट पॅटर्न कॉन्टिन्जन्सीचा स्टेटमेंट पॅटर्न असणार आहे. म्हणून आपलं लास्ट सेंटेन्स राहील आता. गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज contingency. आपण सांगितलं होतं की जर तो स्टेटमेंट पॅटर्न फॉल्स ही नाही ट्रू ही नाही म्हणजे असं मिक्स आला की ट्रू फॉल्स दोन्ही पण दिसतात त्या लास्ट कॉलम मध्ये तर तो स्टेटमेंट पॅटर्न काय असतो कॉन्टिन्जन्सीचा असतो. क्वेश्चन नंबर 10 पाहू आपण. तीनच क्वेश्चन आपण इथे सॉल्व करणार आहे. तीन स्टेटमेंट पॅटर्नचे टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिन्जन्सी. बाकीचे ट्रूथ टेबल तुम्हाला प्रॅक्टिसला ठेवलेले आहेत. ऑलरेडी ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट कसे करायचे ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तुम्हाला ते माहिती असेल तर लास्ट व्हिडिओ तुम्ही आधी पहा आणि उरलेले स्टेटमेंट चे ट्रूथ टेबल तुम्ही कन्स्ट्रक्ट करा. कारण तुम्हाला टेबल काढून फक्त खाली तो टेबल कोणत्या पॅटर्नचा आहे म्हणजे टॉटोलॉजी आहे का, कॉन्टिन्जन्सी आहे का किंवा कॉन्ट्रडिक्शन आहे का ते तुम्हाला खाली एक सेंटेन्स वाढवायचे. बाकी सगळं कन्स्ट्रक्शन आहे तसंच आहे. मग आता दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये P Q R असे तिन्ही पण स्टेटमेंट दिसत असल्यामुळे आपला टेबल बघा ही P Q R या बेसिक तीन स्टेटमेंट्स आहेत. त्यामुळे 8 आडवे कॉलम होतील. मग 4 ट्रू 4 फॉल्स ने आपण P Q R च्या बाबतीत सुरुवात करतो. सो 4 ट्रू नंतरचे 4 फॉल्स
Q साठी 2 ट्रू 2 फॉल्स, आणि R साठी 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू 1 फॉल्स. आता ब्रॅकेट निगेशन कुठे दिसते पहा, Q चं निगेशन आहे, फक्त Q चंच निगेशन आहे, सिंगल स्टेटमेंट. Q होता 2 ट्रू 2 फॉल्स, मग इकडे होईल 2 फॉल्स 2 ट्रू, 2 फॉल्स 2 ट्रू. आता एक ब्रॅकेट सॉल्व करा. लेफ्ट साइड ने या, लेफ्ट साइड में स्मॉलेस्ट ब्रैकेट इसको निगेशन Q और R. निगेशन Q इथे R चा कॉलम इथे या दोघांमध्ये OR चा नियम वापरायचा. OR चा रूल दोन्ही फॉल्स असले तरच फॉल्स, दोन्ही फॉल्स असले तरच फॉल्स, आणि बाकीचे मग होतील ट्रू. त्यानंतर पूर्ण ब्रॅकेट घ्या. P implies negation Q or R. P इथे आणि हा ब्रॅकेट आपण जर फाइंड आउट केला, या दोन्ही ब्रॅकेटचं आपल्याला पाहिजे इम्प्लिकेशन. सो इम्प्लिकेशनचा रूल आहे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. पहिलं ट्रू म्हणजे P मध्ये पहिलं ट्रू बघा, तर P मध्ये 4 ट्रू आहे, त्यानंतर फॉल्स पुढे आले बघा, इथं आले फक्त, म्हणजे एवढंच फॉल्स होईल, बाकीचे ट्रू. कारण कंडिशनलचा रूल काय होता, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकीचे ट्रू. कारण पहिल्या ट्रू नंतर परत फॉल्स कुठेच आलेलं नाही. आता ह्या ब्रॅकेट कडे येऊ आपण. इथे ब्रॅकेट आहे Q implies R चा, तो काढून घेऊ. QR मध्ये इम्प्लिकेशनचा नियम आहे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. अजून कुठे आहे बघा, पहिलं ट्रू दुसरं तिथं पण आहे, बाकीचे मात्र सगळे काय होते ट्रू होते. आता P चं इम्प्लिकेशन या ब्रॅकेट बरोबर, ब्रॅकेट आपण इथे आला. सो P implies Q implies R. तर P इथे आहे, Q implies R आपण इथे फाइंड आउट केला. P चं Q implies R बरोबर परत एकदा इम्प्लिकेशनचा नियम पहिलं ट्रू दुसरं फॉल्स. सो पहिले 4 ट्रू आहे, त्यानंतर फॉल्स पुढे आले का पहा, एकाच ठिकाणी आले म्हणजे फॉल्स, बाकीचे सगळे ट्रू. आणि हा जो होल ब्रॅकेट आपला आला होता तो इथे आला बघा, त्याला आपण नंबर 1 म्हणू. ह्या ब्रॅकेटचं आपल्याला निगेशन पाहिजे. सो निगेशन ऑफ P implies Q implies R. तर निगेशन घ्या या ब्रॅकेटचं. हा ब्रॅकेट जिथं ट्रू आहे तिथं फॉल्स घेऊन टाका, जिथं फॉल्स आहे तिथं ट्रू, बाकीचे सगळे ट्रू होते, मग इथं होते फॉल्स. मग ह्या ब्रॅकेटला आपण नंबर 2 म्हणू. नंबर 1 आणि 2 हे दोन्ही ब्रॅकेट इथं आहेत पहा. हा नंबर 1 चा ब्रॅकेट आहे जो आपण काढलाय, नंबर 2 चा ब्रॅकेट आपण काढलाय तो इथे आहे. त्या दोघांचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. सो ह्याचा आणि याचं डबल इम्प्लिकेशन घ्यायसाठी डबल इम्प्लिकेशनचा रूल आपण वापरणार आहे. सो पहिल्या स्टेटमेंटचं दुसऱ्या स्टेटमेंट बरोबर डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशनचा रूल आहे दोन्ही ट्रू दोन्ही फॉल्स असले तरच ट्रू. मग दोन्ही ट्रू दिसतात का पहा, नाही. दोन्ही फॉल्स दोन्ही ट्रू दिसतात का, पुढेच नाही. याचा अर्थ सगळे स्टेटमेंट च्या ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स होतील. दोन्ही ट्रू किंवा दोन्ही फॉल्स पुढे दिसल्यामुळे ट्रू न येता व्हॅल्यू काय आहे, फॉल्स आहे. लास्ट कॉलम सगळा फॉल्स आल्यामुळे
दिलेला स्टेटमेंट पॅटर्न हा कॉन्ट्राडिक्शनचा स्टेटमेंट पॅटर्न आहे, म्हणून लास्ट सेंटेन्स तुम्ही काय लिहिणार, गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्ट्राडिक्शन. दोन स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली इक्विव्हॅलेंट कधी असतात ते आपल्याला सांगायचं. मग टू स्टेटमेंट्स patterns are said to be logically equivalent if their truth tables are identical. दोन स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली इक्विव्हॅलेंट कधी असतील, जर त्यांचे ट्रूथ टेबल्स आयडेंटिकल आले तर. ट्रूथ टेबल्स आयडेंटिकल येतात म्हणजे नेमकं काय होतं ते आपण आता पुढच्या राहिलेल्या क्वेश्चन नंबर 2 मध्ये पाहणार आहोत. एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 आपण मागे ठेवला होता, तो खरं म्हणजे आपल्याला पाहायचा आहे, तो लॉजिकल इक्विव्हॅलेंस च्या टॉपिकवर बेस आहे. मग दोन स्टेटमेंट पॅटर्न समजा तुम्ही ए आणि बी म्हटलं आणि ते जर लॉजिकली इक्विव्हॅलेंट असले तर याचा अर्थ त्याला आपण असं दाखवतो आणि आपण त्याला रीड करतो, ए इज इक्विव्हॅलेंट विथ बी. सो क्वेश्चन नंबर 2 काय पहा, एक युजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलेंसेस. खाली दोन स्टेटमेंट पॅटर्न दिलेत. हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे निगेशन पी एंड क्यू, दुसरा आहे पी और क्यू एंड निगेशन पी. हे दोन स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत का ते आपल्याला चेक करायचे ट्रूथ टेबलचा वापर करून. म्हणजे परत एकदा आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं आहे. सो ट्रूथ टेबल ड्रॉ करण्यासाठी थोडासा पॅटर्न चेंज होतो, तो तेवढा समजून घ्यायचा आहे. बाकी 90% आपला ट्रूथ टेबल तोच आहे. बेसिक दोन स्टेटमेंट असल्यामुळे पी आणि क्यू आपण ते दोन स्टेटमेंटची सुरुवात करू. इथं एक्स्ट्रा एक कॉलम आपल्याला वरच्या बाजूला दाखवायचा आहे. आपण प्रत्येक कॉलमला आता कॉलम नंबर देणार आहोत 1 2. सो कॉलम नंबर 3 ला एक निगेशनचा आपल्याला स्टेटमेंट दिसतंय पहा, निगेशन पी, ते आपण काढून घेऊ. पहिले दोन ट्रू, नंतरचे दोन फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स. हे झाले पी क्यू. पी चं निगेशन, पी दोन ट्रू दोन फॉल्स होता, त्याचं निगेशन होईल दोन फॉल्स दोन ट्रू. स्टेटमेंट नंबर 4 लेफ्ट हैंड साइड आपण फॉल्स फाइंड आउट करू. लेफ्ट हैंड साइड निगेशन पी एंड क्यू. निगेशन पी इथं आहे, क्यू इथं आहे, ह्या दोघांमध्ये अँड दिसतंय बा. अँड चा नियम वापरा, दोन्ही ट्रू असले तरच ट्रू, बाकीचे फॉल्स. आता नंबर 5 ला लेफ्ट हँड साइड कंप्लीट झाली, पण आता राइट हँड साइड करूया. राइट हँड साइडचा ब्रॅकेट आधी सॉल्व करा. पी क्यू चं ऑर आहे, ऑर चा लॉ वापरा. पी क्यू मध्ये दोन्ही फॉल्स असले तरच फॉल्स, बाकीचे ट्रू होतील. स्टेटमेंट नंबर 6 त्या ब्रॅकेटचं अँड आहे निगेशन पी बरोबर. हा ब्रॅकेट आपण इथे फाइंड आउट केला, पी और क्यू, आणि त्याचा अँड घ्यायचं आपल्याला निगेशन पी बरोबर. सो पी और क्यू आपण इथे फाइंड आउट केला होता, निगेशन पी इथे आहे, त्या दोघांचा आपल्याला अँड पाहिजे. मग अँड चा रूल वापरायला दोघांमध्ये. अँड चा रूल आहे दोन्ही ट्रू असले तरच ट्रू, दोन्ही ट्रू असले तरच ट्रू, बाकीचे कुठेच दोन्ही ट्रू नाहीत का, म्हणजे बाकीचे होणार आहेत फॉल्स. मग आता लेफ्ट हँड साइडचं स्टेटमेंट आले नंबर 4 ला आणि राइट हँड साइडचं स्टेटमेंट आले नंबर 6 ला. या दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज पहा.
त्या आयडेंटिकल आहेत आणि जर त्या स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर आयडेंटिकल असतील तरच ते स्टेटमेंट पॅटर्न्स हे लॉजिकली इक्विव्हॅलेंट असतात. तेच आपण आता लास्ट किंवा फायनल सेंटेन्स मध्ये लिहिणार आहोत. मग आपण लिहिणार एंट्रीज in the column number column number 4 and 6 मध्ये पहा 4 and 6 are identical. column number 4 म्हणजे लेफ्ट हँड साइड होती त्या स्टेटमेंट पॅटर्नची आणि कॉलम नंबर 6 म्हणजे दुसरा स्टेटमेंट पॅटर्न होता आणि ते दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे त्याचं स्टेटमेंट आपण लिहिलं. सो आर आयडेंटिकल देअरफॉर हे लिहून टाकायचं पुन्हा एकदा नेविगेशन P and Q is equal to P or Q and negation P. सो क्वेश्चन नंबर 5 मध्ये तीन बेसिक स्टेटमेंट दिसत आहेत P किंवा म्हणून आन्सर मध्ये आपण सुरुवात करणार P Q R ने. इथं आपण कॉलम नंबर सुरुवात देतोय म्हणजे एक्स्ट्रा कॉलम वरच्या बाजूला असेल. तीन बेसिक स्टेटमेंट असल्यामुळे 8 आडव्या रांगा होतील. सो 1 2 3 4 ट्रू 4 फॉल्स ने आपण सुरुवात करणार कारण तीन बेसिक स्टेटमेंट आपल्याकडे आहेत त्याच्यामुळे. Q मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स 2 ट्रू 2 फॉल्स. R मध्ये 1 ट्रू 1 फॉल्स 1 ट्रू 1 फॉल्स चा पॅटर्न. आता लेफ्ट हँड साइड ला रिसॉल्व करून घेऊ. लेफ्ट हँड साइड ला एक ब्रॅकेट दिसतो पहा ब्रॅकेटला रिसॉल्व करायचा तो आहे P और Q. PQ मध्ये ऑरचा रूल वापरा. ऑरचा रूल आहे दोन्ही फॉल्स असले तरच फॉल्स दोन्ही फॉल्स इथेच येतात. सो हे दोनच फॉल्स होतील बाकीचे ट्रू. आता नंबर 5 त्या P और Q चं इम्प्लिकेशन R बरोबर P और Q चं इम्प्लिकेशन R बरोबर P और Q इथे त्याचे इम्प्लिकेशन R बरोबर R इथे P और Q आणि R या दोघांचं आपल्याला इम्प्लिकेशन घ्यायचे. इम्प्लिकेशनचा रूल आहे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. तर पहिलं ट्रू आपण याच्यात पाहणार म्हणजे इथं पहा इथं एवढे ट्रू आहेत पहा. तर पहिलं ट्रू नंतर फॉल्स कुठं आलं ते पहा. तो पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स. कधी कधी जर तुमच्याकडून R मध्ये आधी ट्रू नंतर फॉल्स मध्ये काढून दिलं तर मात्र आन्सर मग वेगळं येतं म्हणजे रॉंग आन्सर येऊ शकतं. याचा अर्थ बाकीचे ट्रू असणार आहे का. Now column number 6 पहा लेफ्ट हँड साइड आपण कंप्लीट केली तर आता राइट हँड साइड कडे जाऊ आपण. P अप्लाय R चा कॉलम घ्या. P अप्लाय R P आणि R इथे यांच्यामध्ये इम्प्लिकेशनचा नियम वापरा. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स. त्यानंतर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स इथं पण आहे पहा. त्यानंतर पहिले 4 ट्रूज होते त्याच्यानंतर हे दोन फॉल्स आले होते बाकीचे याचा अर्थ ट्रू असणार आहे. आता हा झाला फर्स्ट ब्रॅकेट राइट हँड साइडचा. आता सेकंड ब्रॅकेट आहे Q एम्प्लाइज R. Q एम्प्लाइज R म्हणजे Q आणि R मध्ये इम्प्लिकेशनचा नियम पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. आज पुढे आहे का पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स पहिलं ट्रू दुसरं फॉल्स बाकी कुठे नाही त्यामुळे तिकडे येईल ट्रू.
आता ह्या दोन ब्रॅकेटचं अँड दिसतंय पहा. सो हे दोन ब्रॅकेट जे आहेत ते कॉलम नंबर 8 मध्ये फायनल आन्सरसाठी P implies R and Q implies R. दोन ब्रॅकेट मध्ये अँड दिसतंय. सो ह्या दोन ब्रॅकेटचं अँड चा दोन्ही ट्रू असले तरच ट्रू, दोन्ही ट्रू असले तरच ट्रू, दोन ट्रू असले तरच ट्रू, दोन ट्रू सो ट्रू ट्रू, बाकीचे फॉल्स. मग आता राईट हँड साइड झाली बाई, सगळी राईट हँड साइड आपण काढली. लेफ्ट हँड साइड आहे इथं ते दोन्ही सेम आहेत का पहा. सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू सेम पाहिजे, सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत म्हणजे लास्ट सेंटेन्स आपल्याला लिहायची एंट्रीज इन द कॉलम नंबर कोणते कोणते कॉलम आहेत ते लेफ्ट हँड साइड झाली ती म्हणजे कॉलम नंबर 5 and column number 8 are identical and therefore given statement patterns are equivalent. So equivalence is sign P implies R and Q implies R. Question number 10 का है पास. Negation P double implication Q is equivalent to P and negation Q or Q and negation P. आपल्याला हे दोन स्टेटमेंट्स लॉजिकली इक्विव्हॅलेंट दाखवायचे आहेत यूजिंग ट्रूथ टेबल. तो दोनच बेसिक स्टेटमेंट असल्यामुळे आपण P Q ने सुरुवात करणार. कॉलम नंबर हे आपण इथे दिला आहोत. कॉलम नंबर हे फक्त लॉजिकल इक्विव्हॅलेंस वर दिले आहे, लक्षात घ्या. PQ दोन स्टेटमेंट असल्यामुळे 4 आणायला लागेल आणि सुरुवात नेहमीप्रमाणे 2 ट्रू आणि 2 फॉल्स ने होईल. नंतर 1 ट्रू 1 फॉल्स, 1 ट्रू आणि 1 फॉल्स. तिसरा स्टेप लेफ्ट हँड साइडचं स्टेटमेंट आपण इन्स्टॉल करणार आहोत. तिथं P डबल इम्प्लिकेशन Q दिसतंय. मग डबल इम्प्लिकेशनचा रूल वापरा. दोन्ही ट्रू असले तर ट्रू आणि दोन्ही फॉल्स असले तरी सुद्धा ट्रूज, बाकीचे फॉल्स. चौथ्या कॉलम मध्ये त्या डबल इम्प्लिकेशनचं निगेशन दिसतंय पहा, ते घेऊ आपण. निगेशनचा रूल वापरा. ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स. लेफ्ट हँड साइड कंप्लीट झाली पहा. आता राईट हँड साइड कडे जाऊ आपण. राईट हँड साइडला निगेशनचे स्टेटमेंट दिसतंय. सो 5 नंबरला निगेशन P, 6 नंबरला निगेशन Q, P चं निगेशन P हे 2 ट्रू 2 फॉल्स निगेशन होईल, 2 फॉल्स 2 ट्रू. Q चं पण निगेशन आहे. मग Q चं निगेशन Q काय ट्रू फॉल्स तरी होईल, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. पहिला ब्रॅकेट घ्या 7 नंबरला P and negation Q. 8 नंबरला दुसरा ब्रॅकेट घेऊ आपण Q and negation P. आणि 9 नंबरला नंबर 9 ला ह्या दोन्ही ब्रॅकेटचा आपण घेणार ऑर. सो P and negation Q and Q or or Q and negation P. तर P and negation Q घ्या. negation Q इथे आणि P पहिल्या कॉलम मध्ये त्यांचा अँड पाहिजे आपल्याला. सो अँड चा नियम वापरा. दोन्ही ट्रू असले तर ट्रू, दोन्ही ट्रू असले तर बाकी कोड ट्रू नाही म्हणजे बाकीचे फॉल्स होतील. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट आहे Q and negation P. Q इथे आणि निगेशन P आपण इथे काढलाय. तर अँड त्यांच्यामध्ये आले. अँड चा नियम दोन्ही ट्रू असले तर ट्रू. सो Q आणि निगेशन P मध्ये दोन्ही ट्रू कुठे आहे? इथे आहे.
तेवढंच ट्रू होईल, बाकीचे फॉल्स. आणि ह्या दोन स्टेटमेंटचं आपल्याला ऑर पाहिजे, जे राईट हँड साइडचं पूर्ण स्टेटमेंट आहे. सो ऑरचा नियम वापरा, दोन्ही फॉल्स असले तरच फॉल्स, दोन्ही फॉल्स पुढे अजून इथं, याचा अर्थ बाकीचे ट्रू. आणि मग कॉलम नंबर 9 आहे आपले राईट हँड साइड आणि कॉलम नंबर 4 आहे आपली लेफ्ट हँड साइड. आणि म्हणून 4 आणि 9 सेम आहे का, फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स, दोन्ही सेम असल्यामुळे दिलेले स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली काय झाले, इक्विव्हॅलेंट आहे. आणि म्हणून लास्ट सेंटेन्सला इथं therefore entries in column number 4 and 9 are identical and therefore given statement patterns are logically equivalent. P and negation Q or Q and negation P. So here is final answer. आणि मग आता उरलेले एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ट्रूथ टेबल काढणं सिंपल आहे, बघा प्रॅक्टिस करा. तुम्हाला ते 5 नियम माहित पाहिजे ट्रूथ टेबलचे, 5 ट्रूथ टेबल जे आपण सुरुवातीला स्टडी केले होते ते, आणि मग त्यावरून तुम्ही कोणताही ट्रूथ टेबल प्रश्न करू शकता. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या टॉपिककडे जाणार आहोत. ट्रूथ टेबलचा टॉपिक आपण इथं संपवलेला आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.